मैत्रिणींनो थांबा. महागडे स्किन केअर सप्लिमेंट्स आणि झोपेच्या गोळ्या वगैरे घेऊन तुम्ही हजारो रुपये खर्च करताय का? अहो फक्त तुम्ही 30 सेकंद थांबा, कारण तुमच्या स्वयंपाकघरात एक स्वस्त आणि गावरान असं सुपर फूड आहे, ते म्हणजे नाचणी. नाचणीचे असे सिक्रेट्स तुम्हाला सांगते की ते तुम्ही कधी ऐकलं नसतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1 ते म्हणजे नैसर्गिक अँटी एजिंग आणि त्वचेचं सौंदर्य. दुसरं म्हणजे मानसिक आरोग्य आणि उत्तम झोप. आजकालच्या आपल्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये ना मानसिक ताण आणि अपुऱ्या झोपेची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. यावरती नाचणी म्हणजे एक सर्वोत्तम नैसर्गिक इन्ग्रेडियंट आहे बघा. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर ते म्हणजे प्रसूतीनंतर मातांसाठी वरदान. कसं तर हिरवी किंवा अंकुरलेली नाचणी जर तुम्ही खाल्ली तर स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये ना दुधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. मिल्क प्रोडक्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असतं. चौथं म्हणजे रक्तातील साखरेचं नियंत्रण आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स. आता नाचणी ना मधुमेहासाठी सुद्धा चांगली आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे लोहाचं शरीरात सहज शोषण. जेव्हा आपण नाचणी मोड आणून खातो किंवा नाचणी कशी भाकरीच्या स्वरूपामध्ये खातो, तेव्हा विटॅमिन सी ची पातळी जी आहे ना ती मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते. विशेष म्हणजे जेव्हा स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीचा काळ असतो, म्हणजेच मेनोपॉज सुरू होतो, तेव्हा नाचणी ही तुमची हिमोग्लोबिनची पातळी बॅलन्स करण्यासाठी खूप 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 फायदेशीर ठरत असतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे ग्लुटन मुक्त आणि पचनाला हलकी. मग नाचणी ही पूर्णपणे ग्लुटन मुक्त असते, त्यामुळे तुम्ही ती भरपूर पोटाला आराम देणारी आणि भरपूर प्रमाणामध्येही खाल्ली तरी त्याचा त्रास होणार नाही. पुढचं म्हणजे यकृताचं आरोग्य. अर्थातच आपल्या लिव्हरचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा नाचणी परिणामकारक आहे. नाचणीमध्ये असलेलं लेसिथिन आणि इतर अमिनो ऍसिडमुळे ना यकृतामधली अतिरिक्त चरबी जी आहे, ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे ना, त्यांच्यासाठी हे खूप परिणामकारक आहे, कारण ही चरबी कमी करण्याचं काम नाचणी करत असतं. त्यामुळे अगदी जाता जाता तुम्हाला नाचणीपासून बनवले जाणारे काही पारंपरिक आणि काही आधुनिक चवी असणारे पदार्थ सुद्धा सुचवून जाते. नंबर 1 आहे ते म्हणजे 1-8 दिवस तुम्ही नाचणीची भाकरी खाऊ शकता. रोजच्या जेवणामध्ये अत्यंत उत्तम आहे. फायबरसाठी भरपूर कमालीचं काम करते आणि पचायला सुद्धा हलकी आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नाचणीचा आंबील. तिसरं म्हणजे नाचणीचे डोसे, धिरडं हे सुद्धा करू शकता. नाचणीची लापशी आणि सत्व, गूळ आणि दूध एकत्र करून ते सत्व बनवलं जातं. अगदी लहानपणात बाळांना सुद्धा पहिलं अन्न आपण ते देतो. दुसरं म्हणजे अगदी कधीतरी ऑफिसमध्ये खाताना तुम्ही नाचणीचे लाडू खाऊ शकता, किंवा जर तुम्हाला साऊथ इंडियन फूड आवडत असेल तर नाचणीची इडली बनवू शकता. त्यामुळे अगदी पॉवर पॅक असं नाचणीचा पूर्ण तुम्हाला मी संशोधन असं करून तुमच्यासमोर पेश केलेलं आहे. सो तुम्हाला ते कसं वाटलं मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा, कारण नाचणीचा भरपूर फायदा आपल्या शरीराला होणार आहे. आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करत राहा.